नमले मन माझे आदराले परते त्या ठाई नमले मन माझे आदराले संत वंदनीय तुकडोजी महाराज लिहितात उगीच भव्य चमत्कारानं पूजा पाठाच्या प्रेमाच्या जीवनाचा काहीच झालं नसेल तो काय कामे आमच्या बागल्या गुरुजींनी सांगितले आहे. बागल्या गुरुजींनी सांगितलं आहे या ठिकाणी आपल्या राऊंडमध्ये की माणसाकडे कुणावर नाही कुणावर कुठल्याही आराध्यावर श्रद्धा जरूर असावी. श्रद्धा ही असावी पण अंधश्रद्धा नको. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अंधश्रद्धा नको कारण अंधश्रद्धा अंधाराकडे येते नुकसानदायी आहे घातक आहे अंधश्रद्धा. म्हणून श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा असल्याशिवाय तुम्ही कुठल्या व्यक्तीला फॉलोच करणार नाही प्रश्नच उरत नाही का. म्हणून श्रद्धा जरूर असावी. म्हणून तो तुकडोजी महाराज म्हणतात उगीच भरले चमत्काराला पूजा पाठाचे डोंगर अरे जीवनाचा काहीच सारं नसेल तो काय कामी हे शब्द गाणं आणि जाय वाचकाचे हृदय भेटून जशी मूर्ती बने टाकी लागून त्याचा वाचन बोलू होते. आणि म्हणून वाचा रामगीताना संविधानानं आपल्या मुलाला शिकवा सांगा तुमचे मुलं सुसंस्कृत होतील तुमचं नाव उज्ज्वल करतील कोणा दिवशी त्यांच्या जयंत होतील अशा. आणि म्हणून अनुसरण महत्वाचं आहे. नुसतं अनुकरण आहे तर त्याचं अनुसरण होणं हे गरजेचं आहे का मी काय म्हणतो. चंदनवादी अनेक लोक आहेत पण चंदन कपाळाला फासून मस्तकाला लावून कोणी भक्तिमान होत नाही. शुभ्र कपडे घातले म्हणजे त्याचे मनही साफ असेल याची गॅरंटी नाही कारण आसारामचे कपडे सफरच होते. तुम्हाला माहित आहे अमोल याची आजकालच्या लोक तर गॅरंटीच नाही. साधू तर राहिलेच नाही सफर साधन झाले. संत राहिलेच नाही संतांच्या ठिकाणी पुढे संत झाले जे नाल्यामध्ये असतात असं आहे. कोणी कोणी स्वतःला जगद्गुरूच म्हणते तू एक आहे रामभद्राचार्य तसे येते नेहमी टीव्हीवर आम्ही पाहतो. कधी कधी टीव्ही पाहिलं तर सोडलं म्हणा मी पाहतच नाही. रामदेव असं तर गोटा धरावून थोडा तुम्ही काही करायची नाही. कोणची सगळ्या ठिकाणं असे काहून हे झाले याचे चोराचे खरीदले आहेत हे आपलं दाखवते. आमच्या हिताचं काही दाखवता मग काय टीव्ही पाहू त्याच्यापेक्षा सोशल मीडिया पहा जागृत मीडिया पहा काय म्हणतो.
काय मोक्षदाता नाही. हीच माझी साधना रे, तुझा निष्ठा वंदना रे, तरलो त्रिशरणाने रे, धरतेच्या पायी नमले मन माझे आदराने रे, धरतेच्या पायी नमले मन माझे आदराने रे, धरते भैयाबाबाचे मानकरी शाहीर साहेब शाहीर लीलाजी बागळे यांनी रीतिरिवाजाप्रमाणे, आता हा कार्यक्रम काही वेगळा आहे, त्याला काही हरकत नाही, रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी एक प्रश्न केला आहे आणि त्याचं समाधान ते मागतायत. आता त्यांनी माझ्या बाबतीमध्ये खूप काही सांगितलं, परंतु मला तरी वाटत नाही की असं बोलू नये. माझं स्वतःचं मत आहे. कोणाला इतकं चढवण्याची काय गरज आहे? काय गरज आहे? तुम्ही व्यक्ती आहात, मी व्यक्ती आहो. आमच्याशी मोठ्या माणसाने कार्यक्रम केले, तुमच्या समोर तुम्हाला माहिती आहे. शिशुपालजी झालं, उत्तमराव झालं, अंबादासजी झालं, आमच्या वडिलांच्या वयाचे माणसं त्यांनी आमच्याशी कार्यक्रम केला. असं काय मी तुमच्याशी कार्यक्रम करतो, तुम्ही काही उपकार करत नाही आहोत तुमच्यावरती. एक प्रकारचं हे आपलं साधनच आहे उदरनिर्वाहाचं. काय करू नाही का, आपल्यासाठी नोकऱ्या या सरकारने ठेवल्या नाही. आपल्या ठिकाणी कला आहे नाही का, थोडीशी आपली कला सादर करायची, 10 जे काय मिळतात त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. तुमचाही एक व्यवसाय असल्यासारखा आहे, माझाही एक व्यवसाय असल्यासारखा आहे. यामध्ये लहान मोठेपणाचा काही भाग नाही. आणि शारीरिक क्षेत्रामध्ये जर तसं पाहिलं तर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही माझ्यापेक्षा वरच्या. अरे काय जय प्रॅक्टिसमध्ये तुम्ही माझ्या आधी निघले शायरीमध्ये. कारण तुम्ही जेव्हा अंबादासजीमध्ये जे काही तुम्ही काम करत होते तर त्यावेळेस मी काय बीएला किंवा एमएला असेल मी खूपच खूप, आणि त्यावेळेस माझ्या शरीराला काही सुरुवातच नव्हती, काहीच नाही. पण छंद होता, कारण बरंच शायरी होती, छंद होता म्हणून मी तुमचे तमाशे पाहत होतो. तेव्हापासून मला काय समजलं, तुमच्या होटावर मिशी होती की नाही माहिती नाही, आठवते. तेव्हापासूनचा तुम्हाला छंद आहे, म्हणजेच तुम्ही शायरीमध्ये सिनियर आहात माझ्यापेक्षा. मग लहान मोठ्याचा प्रश्नच काय राहिला हो? असं नका बोलू साहेब, आणि इतकं नका चढू. आणि मी तेवढा अभ्यासही नाही. तुम्ही आता ह्या जो तुमचा प्रश्न आहे तर माझ्या कॉन्सेप्टला थोडासा पटत नाही आहे. मी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. जमलं तर हो म्हणा, किंवा नाही जमलं तर तुम्ही स्पष्टीकरण द्या, काही हरकत नाही. तुम्ही म्हणता गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये 8 प्रतीक आणि 8 घटना घडल्या. प्रतीक म्हणजे चिन्ह, प्रत्येक कोण ते प्रतीक म्हणजे चिन्ह. प्रतीक चिन्ह म्हणजे काय? 2 गोष्टी होतील काय? आणि म्हणून तर ह्या 2 गोष्टी कोणत्या? प्रतीक, 8 प्रतीक आणि 8 घटना असं तुम्ही सांगता. तर शाहीर साहेब, माझं तरी असं म्हणणं आहे की मी म्हणतो बुद्धाने धम्म तुम्ही वाचला असेल, मी वाचला, आणि बुद्ध धम्म की जिज्ञासा हे एक पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे. तर ते पुस्तक मी वाचलं. त्याच्यामध्ये बुद्धाच्या जीवनामध्ये म्हणायचं तात्पर्य सिद्धार्थ अवस्थेपासून, सिद्धार्थ म्हणजे बुद्ध नाही, बुद्ध म्हणजे सिद्धार्थ नाही, बरोबर, हे तेवढं खरं आहे. लक्षात ठेवा, दोन्ही अवस्थेमध्ये फरक आहे. कारण बुद्ध ह्या
व्यक्ती नाही आहे, बुद्ध ही स्थिती आहे. बुद्ध काय आहे? स्थिती आहे, व्यक्ती नाही आहे. बुद्धाला व्यक्ती म्हणताच येत नाही. समजलं काय? सिद्धार्थाचाच बुद्ध झाला तरी बुद्धनं सिद्धार्थ घेत होत नाही. वास्तविक आहे. आणि म्हणून अशा कितीतरी घटना त्यांच्या जीवनामध्ये घडल्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही 8 गोष्टी निवडल्या असतील. बरोबर आहे का माझं म्हणणं? तुम्ही कोणत्या तरी 8 गोष्टी निवडल्या असतील तर नेमक्या कोणत्या गोष्टी निवडल्या हे मला काय माहित? तुम्ही नेमक्या कोणत्या गोष्टी निवडल्या हे मला माहिती आहे का? तुम्ही अंदाजाने विचारत आहात की कसे विचारता? तुमचं सोल्युशन तुम्ही द्या, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मी देतो, मी सोडत नाही. माझ्या मताप्रमाणे मी त्याचं सोल्युशन करतो. पण समजा माझं नाही जमलं तर ते तुम्हाला करून द्यावं लागेल. या लोकांना आधारा ठेवू नका. मी सुद्धा तसंच करीन. समजलं का? तर बघा, भगवान बुद्धाच्या काळामध्ये सिद्धार्थ अवस्थेमध्ये अवस्था सिद्धार्थाची, तर त्या काळामध्ये सिद्धार्थाला त्याचे आनंद त्यांचा चुलत भाऊ होता सिद्धार्थाचा, आणि तो त्याचा साथीत मला हरकत नाही, मित्र सखा, आणि नेहमी त्याच्या सोबत असायचा जिथे जातील तिथे.